नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॉइस हा टॉपिक पाहणार आहोत। व्हॉइस हा टॉपिक त्यालाच मराठीतून आपण प्रयोग सुद्धा म्हणत असतो। मराठीमध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग अशा पद्धतीचे प्रयोग असतात, बरोबर आहे। मग याच्यामध्ये फक्त दोनच पद्धतीचे प्रयोग असतात, एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस। म्हणजे लक्ष द्या, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याच्यामध्ये दोनच प्रयोग आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे इथं समजून घ्या, मी याचं तुम्हाला रूल पहिले समजून सांगतो कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, एकदा रूल तुम्ही क्लिअर केला तर कोणताही आन्सर तुमचं चुकणार नाही आणि पेपरमध्ये आपल्याला नेहमी याच्यावर क्वेश्चन पाहायला मिळतातच। एक किंवा दोन क्वेश्चन व्हॉइस असेल याच्यावर पाहायला हमखास मिळतात, म्हणजे मिळतातच। मग लक्ष द्या, ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात सब्जेक्ट पासून होते, बरोबर आहे। ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात सब्जेक्ट पासून होते, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतो, त्याच्यानंतर मेन वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असते। क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात नेहमी होईल तर ती कर्त्यापासून होईल, कर्ता ओळखता आपल्याला आला पाहिजे। ओके, त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात ऑब्जेक्ट पासून होईल, हेल्पिंग वर्ब असेल, मेन वर्बचा थर्ड फॉर्म असेल, नेहमीच बी वर्ब थर्ड फॉर्म, इथं खाली बी वर्ब लिहिलेले आहे, बी वर्ब थर्ड फॉर्म आला तर लक्ष द्या, ते वाक्य असते नेहमी पॅसिव्ह व्हॉइसचं। आणि त्याच्यानंतर आपण बाय हा प्रिपोजिशन आपण शक्यतो वापरतो किंवा मग दुसरे प्रिपोजिशन कधी कधी वापरतो। ओके, आणि सब्जेक्ट शेवटी असेल त्यालाच कोणता व्हॉइस म्हणतो आपण? पॅसिव्ह व्हॉइस म्हणत असतो। आता लक्ष द्या, याच्यामध्ये बी वर्ब इथं तुम्हाला लिहून दिलेले आहेत। ओके, हे काय आहेत? बी वर्ब आहे। बी वर्ब प्रेझेंट मध्ये असेल एम, इज, आर, प्रेझेंट मध्ये असतील एम, इज, आर, पास्ट मध्ये असेल वॉज किंवा वर, पास्ट मध्ये काय असेल? वॉज किंवा वर। आता लक्ष द्या, हे बीइंग आहे। बीइंग आपण कधी वापरतो? एखादं कंटिन्यूचं वाक्य असेल तर त्यावेळेस आपण तिथं बीइंग वापरत असतो। त्याच्यानंतर बीन कधी वापरतो? तर बीन आपण वापरत असतो एखादं वाक्य जर परफेक्ट टेन्स मध्ये असेल। ओके, परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर तिथं आपण बीन वापरत असतो। क्लिअर आहे? त्याच्यानंतर हा एक चार्ट जर तुम्हाला क्लिअर झाला तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता। लक्ष द्या, प्रथमा विभक्ती दिलेली आहे, इथं द्वितीय विभक्ती दिलेली आहे। जर वाक्यामध्ये आय आलं तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करत असताना आपण मी घेणार, वी आलं तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करत असताना अस घेणार, यू आलं तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करत असताना यूच असेल, ही असेल तर आपण पॅसिव्ह वॉइस करताना हिम घेणार, शी असेल तर हर घेणार, इट असेल तर इटच घेणार, त्याच्यानंतर दे असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना देम घेणार। आणि कोणतंही नाम पहा, लक्ष द्या, इथं मी एक्स्ट्रा एक भाग पाडलेला आहे, नेम, म्हणजे कोणतंही नाव दिलेलं असेल तर तिथं नेमच घ्यावं लागेल आपल्याला। क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत कोणताही प्रॉब्लेम नसायला पाहिजे। आता याचे बेसिक रूल मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो पहिले आणि याचे रूल तुम्हाला क्लिअर करून देतो। ओके, हे तर एक चार्ट होता, आता रूल क्लिअर झाला तर तुम्हाला सोडवता येईल। एक उदाहरण देतो पहिले, जर मी म्हटलं द शॉपकीपर सेल्स द बॉल्स, किंवा मग शॉपकीपर सेल्स द बॉल्स अशा पद्धतीनेही चालते। ओके, शॉपकीपर काय करतो तर बॉल्स विकतो। ओके, द बॉल्स अशा पद्धतीने घेतलं। आता लक्ष द्या, हे ऍक्टिव्हचं वाक्य आहे की पॅसिव्हचं वाक्य आहे हे सर्वप्रथम माहित असणं आवश्यक आहे। मग याच्यामध्ये कर्ता कोणता आहे तर कर्ता आहे द शॉपकीपर। सब्जेक्ट पासून सुरुवात झाली तर हु सेल्स द बॉल अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर हु ने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळते, आणि त्याने काय विकतो, व्हॉट ही सेल्स, तर बॉल, द बॉल्स अशा पद्धतीने हा ऑब्जेक्ट निघतो आणि हा झाला वर्ब, हा झाला सब्जेक्ट। क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत कोणताही प्रॉब्लेम नसायला पाहिजे। आता लक्ष द्या, हा वाक्य सब्जेक्ट पासून सुरुवात होते तर तो ऍक्टिव्ह व्हॉइस असतो, आपल्याला याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे। पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने करणार तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे टेन्स आहेत, त्या टेन्स नुसार आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करावं लागते। तर सर्वप्रथम तुमचा नियम मी तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखणे, कर्ता, कर्म, क्रियापद ओळखणे हे सर्वप्रथम तुमचं काम असेल। त्याच्यानंतर वाक्याचा टेन्स कोणता आहे हे ओळखणे महत्वाचे काम। पहिले काय आहे तर कर्ता, कर्म, क्रियापद ओळखणे, दुसरं काम आहे
त्याच्यातला वाक्यातील टेन्स ओळखणे. ओके, मग टेन्स ओळखल्याच्या नंतर लक्ष द्या, आता मी तुम्हाला समजून सांगतो. वाक्याची सुरुवात जर वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करत असताना ऑब्जेक्ट पहिले घेणे. लक्ष द्या, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना द बॉल म्हणजेच ऑब्जेक्टने सुरुवात होईल. द बॉल, द बॉल्स. आता लक्ष द्या, इथं जर अनेक वचनी झालं तर इथंही वर्ब घेत असताना त्याच काळातली वर्ब घ्यावं लागेल. म्हणजे हे वाक्य प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट टेन्सचीच आपल्याला वर्ब वापरावं लागेल. मग प्रेझेंट टेन्सची वर्ब कोणती आहे तर अनेक वचनी वर्ब आहे आर. द बॉल्स आर. सेलचं सेल्ड, सेल्ड बाय. आता लक्ष द्या, नेहमी काय येईल बाय. द शॉपकीपर हा नाव आहे म्हणून इथं द शॉपकीपर, शॉपकीपर. ओके, अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. परत एकदा समजून सांगतो, पहा लक्ष द्या. वाक्याची सुरुवात सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टने होत असेल तर तो वाक्य राहते ऍक्टिव्ह व्हॉइसचं. परंतु आपल्याला त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण द बॉल्सला समोर आणणार. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब जे आहे, हेल्पिंग वर्ब घेतली आपण आर. या नावानुसार आपल्याला इथं हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते. म्हणजे इथं अनेक वचनी असेल तर इथं आपण काय घेणार आर घेणार. इथं एक वचनी असतं तर इथं इज आलं असतं. वाक्य ज्या टेन्स मध्ये आहे त्याच टेन्स मध्ये आपल्याला इथं घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म करणे. सेल्ड केलं आपण, बरोबर आहे, सेल्ड केलं. त्याच्यानंतर बाय. ओके, हा प्रिपोजिशन वापरला आणि नाव असेल तर नाव इथं आपण वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? आणखी एक दोन उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्याला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण दुसरं वाक्य पाहणार आहोत. दुसरं वाक्य काय, पहा लक्ष द्या. द राम completes the homework. आमने काय केलं, त्याचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे. मग या वाक्याची सुरुवात तुम्हाला सर्वप्रथम समजलं पाहिजे की कर्त्याने होत असेल म्हणजे राम हा कर्ता आहे. कोण काम केलं तर कर्त्याने काम केलं, रामने काम केलं, कंप्लीट केलं त्याचा वर्क. तर राम काय आहे, सब्जेक्ट आहे. हा कंप्लीट्स काय आहे तर वर्ब आहे आणि द होमवर्क हे आहे ऑब्जेक्ट. आता याला सोडवायचं आहे आपल्याला. कशा पद्धतीने सोडवणार, आपल्याला माहित झालं द ऑब्जेक्ट हे आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे, द होमवर्क, होमवर्क. ओके, आता हे टेन्स कोणत्या काळातलं आहे म्हणजे टेन्स हा जे वाक्य आहे हा वाक्य कोणत्या काळातला आहे, हा वाक्य आहे प्रेझेंट टेन्सचं. पाचवा फॉर्म आहे वर्बचा. मग प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ॲमिजार पैकी काय घेणार, इज घेणार, कारण इथं एक वचनी आहे. ओके, ॲमिजार पैकी आपण इज घेणार. मग द होमवर्क इज मेन वर्बचा थर्ड फॉर्म. पहा लक्ष द्या, हा आला ऑब्जेक्ट, हा आला हेल्पिंग वर्ब. क्लिअर आहे? आता मेन वर्ब कोणता आहे याच्यातला, कम्प्लीट्स मेन वर्ब आहे. याचा कम्प्लीटचा वर्ब थर्ड फॉर्म कोणता होईल, कम्प्लीटेड, कम्प्लीटेड बाय. राम असेल तर नाव असेल तर नावच लिहिणार राम. ओके, क्लिअर आहे? अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता जास्त टाइमपास न करता पटकन आपल्याला सोडवता आलं पाहिजे अशा पद्धतीने पाहणार. तिसरं उदाहरण. ओके, जर मी म्हटलं एकांश इट्स मँगो, एकांश इट्स मँगो. ओके, एकांशनं काय केलं, मँगो खाल्ला. एकांश इट्स मँगो म्हणजे अशा पद्धतीचं वाक्य आहे. अशा पद्धतीच्या वाक्याला सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, एकांशनं मँगो खाल्ला म्हणजेच आंबा खातो. एकांश आंबा खातो. मग आंबा खातो म्हटलं तर याच्यामध्ये खाणारा कोण आहे तर एकांश आहे. हा झाला सब्जेक्ट, इट्स हा वर्ब झाला आणि मँगो काय झाला ऑब्जेक्ट. मग मँगो आता हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे तर आपल्याला काय करावं लागेल, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्याला प्रेझेंट टेन्सचं वर्ब वापरावं लागेल. मँगो इज मेन वर्बचा थर्ड फॉर्म, इटचा थर्ड फॉर्म, इटन बाय एकांश. अशा पद्धतीने सोडवावं लागते. ओके, आता हे झाले सिंपल सेंटेन्स घेतल्या. आता थोड्या डिफरंट लेवलचे आपण सेंटेन्स घेणार आहोत. मग इथं आपण
या सेंटेन्सला सोडून पाहणार आहोत. क्लिअर आहे? चेक करून घ्या एकदा, तुम्हाला समजलं असेल. ओके, समजलं नाही समजलं, काय नाही समजलं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. म्हणजे तुम्हाला जर नाही समजलं असेल तर मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून व्हिडिओमध्ये सांगेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण चौथं उदाहरण पाहणार आहोत. चौथं उदाहरण समजून घ्या कशा पद्धतीने असेल, थोडं चेंज देतो मी आता. जर मी म्हटलं द मिनिस्टर गेव हिम अ रिवॉर्ड. मिनिस्टरनं काय केलं, त्याला रिवॉर्ड दिलं, बक्षीस दिलं. बरोबर आहे. मग या वाक्याला आपल्याला बनवायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे द मिनिस्टर, देणारा कोण आहे, द मिनिस्टर. गेव हिम अ रिवॉर्ड, आता त्याने एक रिवॉर्ड दिला मिनिस्टरने. आता लक्ष द्या, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की हिम बी एक ऑब्जेक्ट आहे आणि अ रिवॉर्ड सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्ट झाले. मग याच्यामध्ये दोन प्रकार पडतात ऑब्जेक्टचे. मी पहिला प्रकार सांगतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हटल्यावर कोणतीही वस्तू येईल. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, कोणतीही वस्तू असेल, निर्जीव गोष्ट असेल तर ती डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये येते. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर कोणताही सजीव येईल. ओके, मग हा हिम काय, सजीव आहे, तर तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. क्लिअर आहे? याला आता आपण दोन पद्धतीने बनवू शकतो. किती पद्धतीनं, तर दोन पद्धतीने आपण बनवू शकतो. तुम्हाला पेपरमध्ये जर ऑप्शन आले त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचे आहे. ओके, मग कोणतेही एक ऑप्शन तुम्हाला पेपरमध्ये देतील. दोन पद्धतीने समजून सांगतो. हे ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह बनवायचं आहे. मग आता लक्ष द्या, समजा या हिम पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर मग हिमचं काय होते, ही होते. मग ही वॉज, ही. आता लक्ष द्या, हा गेव आहे वर्बचा सेकंड फॉर्म. वर्बचा सेकंड फॉर्म आहे गेव. हा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. हा कशाचा आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचं असेल तर आपण वॉज वर पैकी घेणार. मग वॉज वर पैकी घेणार तर वॉज येईल इथं एक वचनी असल्यामुळं ही वॉज. आता गिव्ह, आता लक्ष द्या, हा झाला हेल्प, हा झाला ऑब्जेक्ट. हा झाला ऑब्जेक्ट घेतला आपण ही. ओके, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला, त्याच्यानंतर येईल मेन वर्ब. गिव्हचं मेन वर्ब गिवन, त्याच्यानंतर गिवन, ही वॉज गिवन अ रिवॉर्ड बाय द मिनिस्टर. ओके, अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. आणखी दुसरी पद्धत समजून सांगतो. ही पद्धत तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता याच्यानुसार मी समजून सांगणार. अरिवॉर्ड नुसार मी तुम्हाला इथं क्लिअर करून सांगणार. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर अ रिवॉर्ड वॉज. लक्ष द्या, वॉज का घेतलं, कारण इथं पास्ट टेन्सचं वाक्य आहे. अ रिवॉर्ड वॉज गिवन, बी वर थर्ड फॉर्म, गिवन टू हिम, त्याला दिला. कोणाला दिला, त्याला दिला बाय द मिनिस्टर. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, काही प्रॉब्लेम? आणखी दोन उदाहरणं पाहू म्हणजे तुमचं इथं क्लिअर होऊन जाईल. एकदाचे आपण हे दोन उदाहरणं क्लिअर केले तर तुम्हाला ॲमेझॉन, वॉजवर, बीइंग काय आहे सर्व काही क्लिअर होऊन जाईल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवा उदाहरण पाहणार आहोत. ॲमेझॉन, वॉजवर, बीइंग तुम्हाला सर्व काही शिकवणार एकाच व्हिडिओमध्ये. मग लक्ष द्या, जर मी म्हटलं रेनू इज प्लेइंग कॅरम. रेणू काय करत आहे, तर ती कॅरम खेळत आहे. मग हे वाक्य ऍक्टिव्हचं आपल्याला बनवायचं आहे पॅसिव्ह. सब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता आपल्याला ऑब्जेक्ट पहिले आणावं लागेल. ओके, मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट पहिले आणायचं म्हटल्यावर कॅरम काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कॅरम. ओके, इज प्लेइंग, कॅरम इज बीइंग. कारण लक्ष द्या, कॅरम इज बीइंग, कारण याचा अर्थ
हे बिंग कधी वापरणार, आपण हे बिंग वापरणार आहोत ज्यावेळेस बी कंटिन्यूचं टेन्स असेल त्यावेळेस आपण इथं बिंग वापरणार आहोत. मग कंटिन्यू टेन्स मध्ये आपण काय वापरणार, बिंग. ओके, कॅरम इज बिंग. वर्बचा थर्ड फॉर्म प्लेड बाय रेनू. ओके, मग लक्ष द्या, हा झाला ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर बिंग येईल. ओके, कॅरम इज बिंग प्लेड बाय रेनू. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणखी एक लास्ट उदाहरण पहा. जर मी म्हटलं मंगल हॅज रिटन अ बुक. मंगलनं काय केलेलं आहे, एक पुस्तक लिहिलेलं आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग वाक्याचा टेन्स जर पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर घेणार, जर प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर घेणार. पास्ट टेन्स मध्ये जर वाज वर आयएनजी असेल तर बिंग थर्ड फॉर्म घेणार. ओके, वाज घेऊन वाज असेल तर वाज, वेअर असेल तर वेअर, असं घेऊन आपण घेणार आहोत. ओके, मग लक्ष द्या, हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. याचं आपल्याला बनवायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. मग अ बुक हे ऑब्जेक्ट आहे, अ बुक. आता हा हॅज आहे, हॅज घेणार, हॅज अ बुक हॅज, त्याच्यानंतर बीन लावायचं. हा परफेक्ट मध्ये वापरतो आपण बीन. अ बुक हॅज बीन रिटन, थर्ड फॉर्मच आहे तो ऑलरेडी आपण रिटनच घेणार, बाय मंगल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. इथं आपण सर्व प्रकारचे वाक्य एक एक दोन वाक्य पाहिलेले आहे. आणखी समोरच्या लेक्चरमध्ये आपण याच्या समोरचे वाक्य, समोरचे रूल्स टेन्स वाईज पाहणार आहोत. फक्त उदाहरणं घेऊन येईल आणि तुम्हाला एकदा नियम मी पूर्णपणे क्लिअर करून देईल. मग हा पण व्हिडिओ पहा आणि समोर जे व्हिडिओ अपलोड होईल तो पण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे सूत्र घेऊन, अतिशय शॉर्टकट पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.